हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका ह्या आता जवळ येऊ लागलेल्या आहेत. त्यासोबतच काही राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा या जाहीर होतील. येणारं वर्ष हे जवळपास निवडणुकांचं वर्ष असेल असं चित्र या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. राज्यामध्ये तर सत्तांतर झालं आणि सत्तांतरानंतर अनेक निवडणुका ह्या पुढे लांबलेल्या आहेत. त्याची कारणं ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही प्रकरणं गेली त्याचा निकाल येण्याच्या संदर्भात वेळ लागत असेल, परंतु अनेक निवडणुका या पुढे ढकललेल्या आहेत. आणि या सत्तांतराचा परिणामसुद्धा येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. गेले 9 वर्ष ते देशावरचा राज्यकारभार पाहत आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला सांगितलं पाहिजे की 9 वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता या देशामध्ये होती. अनेक वर्ष काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी या भारताच्या पूर्ण राज्यावरती अनेक राज्यांवरती सत्ता त्या ठिकाणी गाजवली. अनेक योजना त्यांनी राबवल्या, विकासही केला असेल, त्यासोबत जनतेचे प्रश्नसुद्धा सोडवले. परंतु असं जरी असलं तरी अनेक वर्ष सत्तेत राहिल्यानंतर त्या पक्षाच्या विरोधात वातावरण तयार होत असतं. आणि हे वातावरण तयार करण्यासाठी गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टी हा गाव वस्ती तांड्यापासून ते देश पातळीवरती वातावरण निर्मिती करत होता. योगायोगानं म्हणा किंवा त्यांची तयारी म्हणा, या देशामध्ये काँग्रेस विरोधी एक लाट निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरला. आणि 9 वर्षापूर्वी अण्णा हजारे यांचं आंदोलनही झालं. त्या आंदोलनामध्ये जनतेनं सहभाग घेतला, त्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. आणि संपूर्ण देश काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षावर नाराज आहे असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं. आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी पाहिला. नरेंद्र मोदी आणि त्यांचं भारतीय जनता पार्टी हे प्रचंड मतानं या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. परंतु एक हाती सत्ता त्यांची आली नाही. मित्रपक्षांची त्यांना गरज पडली आणि त्यांचे पारंपरिक जे मित्र होते त्या मित्रांसोबत नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार हाती घेतला. पहिले 5 वर्ष कारभार केला. लोकांनी मोठ्या उत्साहानं नरेंद्र मोदी सांगतील ते ऐकलं, कारण त्यांच्यावरती विश्वास लोकांचा बसला. त्याचं कारणही तसं होतं की अनेक वर्षापासून काँग्रेसनं आणि त्यांच्या मित्रपक्षानं ती सत्ता भोगली. त्यामध्ये त्यांनाही कदाचित सत्तेचा माज आला असावा अशी भावना लोकांची होती. आणि एकदा सत्तांतर झालं पाहिजे, भाकरी फिरवली पाहिजे आणि नवीन माणसाला संधी दिल्यानंतर निश्चितपणे देशाचा विकास होईल अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती. आणि म्हणून त्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांची आक्रमक भाषणं होत होती, आक्रमक भूमिका होती. गुजरातमध्ये ते मुख्यमंत्री होते. गुजरातमध्ये 1-2 घटना ज्या अप्रिय म्हणता येईल त्या घडल्या. आणि त्यामध्ये नरेंद्र मोदींची प्रतिमा ही हिंदुत्ववादी नेता म्हणून त्या ठिकाणी उदयास आली. आणि भारतीय जनता पार्टीने तेव्हा जो प्रचार केला तो हिंदू मुस्लिम असा प्रचार केला, भारत पाकिस्तान असा प्रचार केला आणि गरीब आणि श्रीमंत अशी दरीचा सुद्धा प्रचार त्यांनी त्या ठिकाणी केला. याचा प्रभाव लोकांवर पडला आणि लोकांनी मोठ्या मताधिक्यानं भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे लोक खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिले. हे आपण सगळे जाणतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 5 वर्ष मोदींनी सत्ता भोगली, काम केले. अनेक कामं त्यांच्याकडून झाली असतील, अनेक कामं त्यांच्याकडून रखडली. परंतु दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा जे विरोधक पराभूत झाले होते त्यांना त्या ठिकाणी शहाणपण सुचलं नाही. त्यांनी पुन्हा एकमेकांच्या विरोधात लढत भारतीय जनता पार्टीलाही विरोध केला. आणि परिणामी जी निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये एक हाती सत्ता आली. आणि जवळपास 300च्या आसपास खासदार हे एकट्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. म्हणजे मित्रपक्षांची त्यांना सत्ता स्थापनेसाठी गरजच राहिली नाही असं चित्र या देशामध्ये निर्माण झालं. आणि म्हणून एक हाती सत्ता असल्यानंतर आता कुणाचं ऐकायचं नाही. आपल्याला जे ध्येय धोरणं राबवायची आहेत ती आपण राबवली गेली पाहिजे या भूमिकेतनं गेल्या 4.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा, तसं जर पाहिलं तर केंद्रामध्ये जे कोणी मंत्री असतील किंवा भाजपचे नेते असतील ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सत्तेत आल्यानंतर कुठं गेले आणि त्यांचे नावही आता चर्चेत नाही आहेत. नसता लालकृष्ण अडवाणी ज्यावेळेस वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेस लालकृष्ण अडवाणींचं नाव यायचं, शत्रुघ्न सिन्हांचं यायचं, यशवंत सिन्हांचं यायचं, त्यासोबत सुषमा स्वराजांचं यायचं. अशा अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते होते, अभ्यासू होते. मुरली मनोहर जोशींचं होतं. परंतु
नरेंद्र मोदी ज्यावेळेस सत्तेत आले, पंतप्रधान झाले आणि अमित शहा हे देशाचे त्यांच्या सोबतचे सहकारी झाले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हापासून मात्र भाजपाचे वरिष्ठ नेते कोणीही चर्चेत येत नाही किंवा केंद्राचा कोण मंत्री आणि कोणता नेता कोणत्या विभागाचा मंत्रिपद सांभाळतो हेही जनतेच्या सहजासहजी लक्षातही येत नाही आणि कोणी विचारतही नाही. दोन माणसानं देशाचा कारभार हाती घेतलाय असं चित्र विरोधक स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत. कारण मोदी आणि शहा हे दोघं जणच देशाचा कारभार पाहतायत, एक हाती सत्ता आल्यामुळे हुकुमशाही पद्धतीनं कारभार करतायत असा विरोधकांचा आरोप आहे. आणि म्हणून दुसऱ्या टर्ममध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतली त्यावेळेस प्रत्येक राज्यावर आपला कब्जा कसा राहील, आपली सत्ता कशी येईल यासाठी त्यांनी साम दाम दंड भेद असा पूर्ण प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, असं जरी असलं तरी प्रत्येक प्रादेशिक पक्षांची त्या त्या राज्यातल्या मतदारांवर एक पकड आहे. जसं की महाराष्ट्राचा विचार केला तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष होता परंतु आता राष्ट्रीय पक्षाची मान्यता त्यांची काढून घेण्यात आलेली, तो आता प्रादेशिकच पक्ष झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्या ठिकाणी राज्यभर त्यांचा प्रभाव आहे. त्याचबरोबर बिहारचा जर विचार केला तर लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल असेल किंवा नितीश कुमार यांचा त्या ठिकाणी पक्ष असेल तो त्या ठिकाणी प्रभाव पाडतोय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष प्रभाव पाडतोय. दिल्ली या ठिकाणी आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रभाव आहे. पंजाबमध्ये सुद्धा आम आदमी पार्टीची त्या ठिकाणी सत्ता आहे. म्हणजे असा जर आपण विचार करत गेलो तर प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्यातले जे काही पक्ष आहेत प्रादेशिक त्यांचा प्रभाव आणि त्या नेत्याचं नेतृत्व त्या ठिकाणी जनतेनं स्वीकारलेलं आहे. परंतु देशामध्ये नरेंद्र मोदी यांना कारभार पाहत असताना राज्यात सुद्धा सत्ता असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्या ठिकाणी पाऊल उचललं. परंतु आपण पाहिलं की या मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या राज्यातल्या निवडणुका झाल्या त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करणारे जे काही विरोधी पक्ष असतील त्यांची त्या ठिकाणी सत्ता आलेली आहे. हे चित्र आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं. त्याला अपवाद उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला आपली सत्ता राखण्यात यश आलेलं आहे. परंतु इतर राज्यामध्ये जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीला प्रादेशिक पक्ष जो कोणी असेल त्या ठिकाणचा तो मित्र पक्षाची साथ घेऊन सत्तेत यावं लागलेले, त्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करू शकलेली नाही आहे. कर्नाटकमध्ये सत्ता होती ती गेलेली आहे आणि कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं राज्य त्या ठिकाणी आलेलं आहे. महाराष्ट्रातलं चित्र आपल्याला अधिक बोलणं गरजेचं वाटतं कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत होती शिवसेनेसोबत, परंतु मध्यंतरी त्यांची युती तुटली. नंतर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आलं, भाजपची सत्ता गेली. परंतु पुन्हा एकदा भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिवसेना फोडून पुन्हा सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. म्हणजेच एक हाती सत्ता या ठिकाणी आलेली नाही आहे. असंच वेगवेगळ्या राज्यातलं चित्र जर पाहिलं तर सत्तेत आलेल्या पक्षांचे आमदार फोडणं आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन सत्तेत येणं हेच धोरण भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी अवलंबिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील किंवा चव्हाण असतील यांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला. तसं तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांचाही त्याला पाठिंबा होता. एक प्रयोग केला की आपण वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहोत, परंतु भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर एक हाती सत्ता आल्यानंतर हुकुमशाही पद्धतीनं काम करते आणि इतर पक्षाचे जे कोणी राजकीय नेते त्यांचं अस्तित्व संपवण्याच्या तयारीत आहे. अशा वेळेला आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी, सामान्य माणसांचा आवाज आणि विचार टिकवण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे हा विचार सर्वप्रथम समोर आणला. आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ते तर सुरुवातीचे मित्रपक्ष आहेत, त्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सोबत घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग झाला. त्याला जनतेनं भरभरून असा प्रतिसाद दिला आणि पाठबळसुद्धा या तिन्ही पक्षाच्या आघाडीला महाराष्ट्रामध्ये मिळालं. ही वस्तुस्थिती आहे. कारण नंतरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुका असतील त्यामध्ये मतदारांनी कौल भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसतोय. ज्यावेळेस हा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाला हे लक्षात आलं, हाच पॅटर्न देशातल्या इतर राज्यांमध्ये राबवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष, विरोधी नेते हे एकवटल्याचं चित्र आपल्याला मधल्या काळामध्ये दिसत नव्हतं. परंतु बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ज्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत आघाडी करून सुद्धा मुख्यमंत्रीपद बिहारमध्ये भोगलं, सत्ता भोगली,
त्यासोबत भारतीय जनता पार्टीसोबत जाऊनसुद्धा त्यांनी बिहारमध्ये राज्य स्थापन केलं, त्याही ठिकाणी मुख्यमंत्र्याचा कारभार त्यांनी पाहिला आणि आता पुन्हा भारतीय जनता पार्टीला सोडून लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव यांच्यासोबत येऊन त्यांनी पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. म्हणजे राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले नितीश कुमार हे देशापासून ते राज्यापर्यंत राज्यकारभार पाहिलेले नेते आहेत आणि एका वरिष्ठ नेत्यामध्ये त्यांचा नामोल्लेख होतो. त्यांनी देशातल्या सगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना जे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडणुका लढतात त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि 23 जून 2023 या दिवशी बिहारच्या पटना या ठिकाणी सर्व विरोधी पक्षांची बैठक त्या ठिकाणी नितीश कुमार यांनी आयोजित केली. मित्रांनो, बैठक पटण्यात झाली, परंतु याचा पडसाद, याचे हादरे सर्वप्रथम महाराष्ट्राला आणि त्यानंतर दिल्लीला या ठिकाणी बसलेले हे आपल्याला मला सांगावंसं वाटतं. माझा महत्त्वाचा मुद्दाच हा आहे की बैठक पटण्यात झाली, मात्र त्याचे हादरे महाराष्ट्र आणि दिल्लीला बसलेले. ते कसे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, पटनामध्ये झालेली जी बैठक आहे सर्व विरोधी पक्षनेत्यांची, यामध्ये कोण कोण उपस्थित आहे ह्याचा जर आपण थोडा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हे सगळे नेते जर एकत्र आले आणि या राज्यातली ताकद एकत्र आली तर देशाचं चित्र काय असू शकतं हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी निदर्शनास येईल. कोणकोणते नेते उपस्थित होते? नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री ज्यांनी बैठक बोलवली होती, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, ज्यांना देशामध्ये विविध पक्षांचे नेते मंडळी ही त्यांना मानतात, त्यांचे विचार ते घेतात. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींनी सुद्धा एक वेळ सांगितलं होतं की शरद पवार यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि त्यांचे सल्ले घेतो. असे शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. त्यासोबतच ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्याही बैठकीला उपस्थित होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान हे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री तेही उपस्थित होते. त्यासोबत उत्तर प्रदेशचे नेते अखिलेश यादव जे माजी मुख्यमंत्री आहेत हेही बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते. लालू प्रसाद यादव हे वरिष्ठ नेते बिहारचे तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. विशेष म्हणजे जम्मू काश्मीर या ठिकाणाहून महबूबा मुफ्ती या त्या बैठकीला उपस्थित होत्या आणि त्यांच्या भारतीय काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी हे स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही बैठकीला उपस्थित होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन हेही या बैठकीला उपस्थित होते. यावरून मित्रांनो आपल्या लक्षात येईल शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते. विशेष काय होतं या बैठकीमध्ये? इतर पक्ष हे देशामध्ये सत्तेत असताना, काँग्रेस सत्तेत असताना एकत्र होते, परंतु 3 मंडळी जी राजकीय मंडळी ही यामध्ये पहिल्यांदा सहभागी झाली. ते मध्ये ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल ज्यांचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे. दुसरे अरविंद केजरीवाल जे आम आदमी पार्टीचे आहेत, जे दिल्ली आणि पंजाब या ठिकाणी त्यांचं प्रस्थ मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तिसरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 3 नेते पहिल्यांदा या बैठकीत सहभागी झालेले आहेत. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. यासोबतच हेमंत सोरेन ज्यांनी एक हाती सत्ता स्थापन केली झारखंडमध्ये, त्यांची लोकप्रियता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. मित्रांनो, माजी मुख्यमंत्री, आजी मुख्यमंत्री आणि जवळपास 15 वेगवेगळ्या पक्षांचे नेते या बैठकीला सहभागी झाले होते. यावरून आपल्या लक्षात येईल की देशामध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्या राज्यामध्ये हे नेते आणि ह्यांचे पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधात लढले आणि भारतीय जनता पार्टीनं हीच नीती अवलंबिलेली आहे जशी इंग्रजांनी अवलंबिली होती. मी म्हणणार नाही भारतीय जनता पार्टी इंग्रजांची तुलना मी करत नाही, परंतु इंग्रजांनी देशामध्ये राज्य करताना एक योजना आखली होती की तोडा फोडा आणि राज्य करा, ही नीती त्यांनी अवलंबिली होती. म्हणजे देशातल्या लोकांमध्ये 2 विभागणी करा, हिंदू मुस्लिम करा, श्रीमंत गोरगरीब करा, अशी दरी निर्माण करा. जर यांच्यात दरी निर्माण झाली, हे जर एकमेकात भांडले तरच आपली सत्ता राहील, हे इंग्रजांनी त्या काळात ओळखलं होतं आणि त्याच नीतीनं भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्ता गाजू पाहते. आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक पक्षांमध्ये मतभेद झाले पाहिजे, त्यांच्यात एकमेकात वाद निर्माण झाले पाहिजे, जेणेकरून तोडाफोडा आणि राज्य करा ही नीती भारतीय जनता पार्टीला देशामध्ये राबवायची आहे आणि ते राबवत आलेत. परंतु आता विरोधी पक्ष सावध झालाय, हुशार झालाय, हे आपल्याला कालच्या पटण्याच्या बैठकीमधून दिसून आलं. ज्यांचे तात्विक मतभेद आहेत, विचारसरणी वेगळी आहे,
त्या राज्यामध्ये काम करत असताना त्यांची ध्येय आणि धोरणेसुद्धा वेगवेगळी आहेत, परंतु केवळ भारतीय जनता पार्टी हुकुमशाही पद्धतीनं, एकाधिकारशाही पद्धतीनं देशामध्ये काम करतोय. CBI असेल, ED असेल किंवा अँटी करप्शन ब्युरो असेल, यासारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यावर कारवाया करत त्यांना जेलमध्ये टाकण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टी देशामध्ये राबवतंय. ही विरोधी पक्षांचा प्रत्येक वेळी आरोप आहे आणि आम्हाला सुद्धा हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. कारण काही विशिष्ट पक्षांच्या नेत्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले की ED कारवाई करतोय, CBI कारवाई करतोय, परंतु सत्ताधारी पक्षाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या कुठल्याही नेत्यावर पुराव्यासह जरी आरोप केले तरी त्या ठिकाणी मात्र CBI किंवा ED धाडी टाकताना, छापा टाकताना आपल्याला दिसत नाही. किंबहुना अपवादात्मक एखादी कारवाई CBIनं दबावासाठी केली असावी असं जनतेचं मत आहे. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या अर्थी एवढे पक्ष एकत्र आलेले आहेत, यामुळे भारतीय जनता पार्टीला हादरा बसलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब आहे की सगळे विरोधी पक्ष, आता यांना विरोधी का म्हणायचं? उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की विरोधी पक्ष कुणाला म्हणायचं? जे देशाच्या विरोधात काम करतात ते विरोधी, आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलोत, आम्हाला विरोधी पक्ष कसे म्हणता? आम्ही तर देशाच्या अखंडतेसाठी आणि एकत्रित राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, त्यामुळे आम्ही विरोधी पक्ष नाही, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आलो आहोत, असं त्यांचं त्या ठिकाणी मत आहे. मित्रांनो, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि आता अमेरिकेचा दौरा संपवून ते इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहेत. म्हणजे ते परदेश दौऱ्यावर आहेत. देश हा वाऱ्यावर आहे. पंतप्रधान या देशाला सध्या तरी नाही आहेत, कारण ते बाहेर गेलेले आहेत. त्यांचा कारभार जे कोणी भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते असतील, दुसऱ्या नंबरचे, ते अमित शहा हे सांभाळत आहेत. खरं पाहता ज्यावेळेस एवढे मातब्बर पक्षाचे मातब्बर नेते एकत्र येत असतील, आपले मतभेद बाजूला सारून देशामध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याचा विचार करत असतील, तर भारतीय जनता पार्टीला हादरा बसल्याशिवाय राहील कसं? कारण लगेच अमित शहा यांनी जाहीर सभेमधून प्रतिक्रिया दिली. त्यांनी एकत्र आलेल्या सर्व पक्षांची, या राजकीय मंडळींची खिल्ल उडवली आणि त्यांनी सांगितलं की जे पराभूत झालेत, ज्यांना देशानं नाकारलंय, असे लोक पाटण्यामध्ये एकत्र आलेत आणि हे काय आमच्यासोबत लढा देणार, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य या जाहीर सभेतून केलं. त्यांनी कुत्सित हास्यसुद्धा त्या ठिकाणी करून या बैठकीची टिंगल उडवण्याचा प्रयत्न, खिल्ली उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जाहीर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर केलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीस यांची तात्काळ प्रतिक्रिया आली आणि त्यांनी असं म्हटलं, महबूबा मुफ्ती यांच्यासोबत जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दोष दिला की तुम्ही एकत्र कसे झालात. मग आज महबूबा मुफ्ती यांच्यासोबत बैठकीला उद्धव ठाकरे कसे बसले, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं. खरं म्हणजे या मताचा आता जनतेमध्ये काही परिणाम होईल असं चित्र पाहायला मिळत नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया कधी दिली होती? ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे लोक बोलत होते की उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र कसे आले, हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी विरोधक एकत्र का आले, असं ज्यावेळेस ते बोलत होते, तेव्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांना सांगितलं होतं की आम्ही तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्रात एकत्र आलो, पण जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही महबूबा मुफ्ती यांच्यासोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन केली, त्यावेळेस तुम्हाला कसं जमलं, हा प्रश्न उद्धव ठाकरेंचा त्या ठिकाणी होता. मला कोणाचा खुलासा करायचा नाही, परंतु आपण ज्यावेळेस एकाकडे बोट करत असतो त्यावेळेस चार बोटं आपल्याकडे असतात, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. मित्रांनो, अमित शहा असतील किंवा भाजपचे जे कोणी नेते आज देशाचा कारभार पाहत असतील, त्यांना मात्र याचा निश्चितपणे हादरा बसलेला आहे. घाबरलेली मंडळी आहे. कारण भाजपला 2024मध्ये रोखायचंच हा विचार करून ही मंडळी एकत्र आलेली आहे. आणि दुसरीकडं मात्र भाजप या नेत्यांची खिल्ली उडवत आम्ही यावेळी 400पेक्षा अधिक खासदार स्वतःच्या जीवावर निवडून आणू असा विश्वास व्यक्त करताना ही भाजपची मंडळी दिसत आहेत. मित्रांनो, दोन्हीचा जर विचार केला तर आपण सुद्धा सुज्ञ आहात. आपल्याला माहिती आहे की राज्याची परिस्थिती आणि देशाची परिस्थिती काय होते. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्यानं कार्याध्यक्ष झालेले दोन नेते, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई सुळे खासदार, हेही उपस्थित होते. आणि शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे युवा नेते, युवा सेनेचे ते प्रमुख आदित्य ठाकरे हेही बैठकीला उपस्थित होते. आणि शिवसेनेची बुलंद तोफ ज्याला म्हटलं जातं
ते खासदार संजय राऊत हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मित्रांनो, महाराष्ट्रातली ही मंडळी आणि पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणं, याचा परिणाम महाराष्ट्रात काय होईल याचा जर आपण थोडा विचार केला तर निश्चित आपल्या लक्षात येईल खूप मोठा फरक महाराष्ट्राच्या राजकारणात पडणार आहे. त्याचं कारण असं आहे की शिवसेना मराठी माणसांचा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि महाराष्ट्राचा पक्ष म्हणून काम करत असताना मराठी माणसांची मतं त्यासोबत हिंदुत्ववादी मतं ही शिवसेनेने यापूर्वीच काबीज केलेली आहे. शिवसेनेकडे ती जुटली गेलेली आहे. परंतु या मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेची ज्यावेळेस बंडखोरी करायला भाग पाडलं, 2 गट पाडले, त्यावेळेस जो दुसरा समाज असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं काही मतदार असेल हा सुद्धा शिवसेनेसोबत जुटल्या गेलेला आहे, कारण ते महाविकास आघाडीसोबत जुटले. यासोबतच मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, आदिवासी असेल, हा शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चित्र आहे महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, त्यासोबत कर्नाटक, त्यासोबत हिमाचल प्रदेश, बिहार या राज्यांमधले हजारो लाखो लोक हे महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी आलेले आहेत. या ठिकाणी वास्तव्याला आहेत. जसे गुजरातचे आहेत, राजस्थानचे आहेत. राजस्थानचं प्रमाण कमी आहे, गुजराती जास्त आहेत. परंतु त्यासोबत या राज्याचा मतदार किंवा या राज्यातली जनता, लोक हे महाराष्ट्रामध्ये वास्तव्याला आहेत. आणि कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची त्यांना मोठी मदत झालेली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या परप्रांतीयाला, आता मनसेचे राज ठाकरे परप्रांतीय हा शब्द वापरतात की परराज्याचे आहेत म्हणून, परंतु या परप्रांतीयांना सुद्धा त्रास होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काळजी घेतलेली आहे. या लोकांना सुरक्षितपणे त्यांच्या राज्यात पोहोचवलेले. या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारनं त्या ठिकाणी केली होती. आणि म्हणून हा जो वर्ग आहे इतर राज्यांचा, हा आकर्षित करण्यासाठी शिवसेनेला अनेक प्रयत्न करावे लागले असते. परंतु आता उद्धव ठाकरे हे बिहारला या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठकीला उपस्थित राहिले. याचा परिणाम असा होतोय की बिहारच्या लोकांना आता उद्धव ठाकरे आपले वाटत आहेत, मध्य प्रदेशच्या लोकांना ते आपले वाटत आहेत, उत्तर प्रदेशच्या लोकांना ते आपले वाटत आहेत. का? कारण त्या ठिकाणचे जे नेते आहेत त्यांचा प्रभाव त्या जनतेवर आहे आणि त्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी बैठकीला उपस्थिती लावलेली आहे. म्हणजे त्या नेत्यांना मानणारा वर्ग हा आपोआपच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे गटाला आपोआप मिळेल हे चित्र स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं. असं जनतेचं मत आहे, असं माझंही मत आहे. आणि म्हणूनच पटण्यामध्ये झालेली विरोधी पक्षनेत्यांची बैठक हिचा हादरा महाराष्ट्रात आणि दिल्लीला बसला आणि बसणार आहे हे मात्र स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. परंतु यासाठी आज जी बैठक पटण्यामध्ये झालेली आहे 23 तारखेला, या बैठकीमध्ये एकमेकांचे जे काही मतभेद होते त्यांनी निवळले पाहिजेत आणि विरोधी पक्षनेत्यांनी किंवा विरोधी पक्षांच्या या 15 पक्षांच्या नेत्यांनी आता ही एकजूट कायम टिकवणं गरजेचं आहे. कारण पुन्हा मतभेद झाले किंवा आता हे मतभेद फोडण्यासाठी तर भाजप तर पूर्ण प्रयत्न करणार आहेच, कारण तोडाफोडा राज्य करा ही नीती आहेच. त्यामुळं याच्यामध्ये कुणाचे मतभेद कसे होतील यासाठी प्रयत्न निश्चितपणे केंद्र सरकारच्या वतीनं असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं असेल किंवा ज्या ठिकाणी भाजपची सत्ता असेल त्या ठिकाणाहून ते करण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित. परंतु हे काही विरोधी पक्षातले नेते काही नवीन राजकारणात आलेली मंडळी नाहीत, हे जाणकार आहेत, जुने नेते आणि अनुभवी नेते. यांना सुद्धा या परिणामाची जाणीव निश्चितपणे आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये आम आदमी पार्टी, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत हेमंत सोरेन हे 4 नेते मंडळींनी आपले विचार, तत्व आणि ध्येय धोरणे वेगळी असताना सुद्धा केवळ एकाधिकारशाही आणि हुकुमशाही भाजपची मोडीत काढण्यासाठी या सर्व विरोधी पक्षांच्या सोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसलेला आहे. आणि या पुढच्या काळामध्ये 50% निवडणूक ही आजच या विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन जिंकली असं म्हणायला हरकत नाही. कारण एकत्र येणंच मुळात हे घडल का नाही असं वाटत होतं, परंतु ती आलेले आहेत. परंतु या पुढच्या काळामध्ये एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जर ही मंडळी गेली तर 100% यांना यश येईल असं चित्र देशामध्ये पाहायला मिळतंय. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, या पटना या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये या सर्व राजकीय मंडळींनी एक निर्णय घेतला आहे. देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका जागेसाठी एकच उमेदवार द्यायचा आहे. पहा म्हणजे किती मोठी तडजोड करायची आहे.
म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 खासदार, महाराष्ट्र हा मोठा आहे, मोठं जास्त खासदाराचं राज्य आहे, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. प्रत्येक ठिकाणी लोकसभेला सर्व पक्षांनी मिळून एकच उमेदवार द्यायचा आहे. म्हणजे तडजोड करून दुसरा उमेदवार देता कामा नये, कुणी बंडखोरी करायची नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात एका लोकसभा निवडणुकीला जर उमेदवार द्यायचा असेल तर त्या ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा या बैठकीला जे कोणते पक्ष असतील त्या पक्षांचं जरी इथं प्राबल्य असलं महाराष्ट्रात तरीसुद्धा तडजोडीमध्ये सर्वांनी मिळून एका जागेला एकच उमेदवार द्यायचा आहे. आणि म्हणून देशात जेवढ्या लोकसभेच्या जागा आहेत 448 किंवा ते ज्या असतील त्या प्रत्येक जागेवर एकच उमेदवार सर्वांच्या वतीनं द्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीला फाईट द्यायची हे ठरलं आहे. आणि असं जर ठरलं असेल तर येणारी 2024ची लोकसभेची निवडणूक काय निकाल देईल याचं भाकीत मला करायची गरज नाही. कदाचित तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला त्याचा अंदाज निश्चितपणे आला असेल आणि यायलाच पाहिजे. हा मुद्दा अत्यंत मला महत्त्वाचा वाटला, गांभीर्यानं वाटला. आणि यापुढच्या काळामध्ये काय पडसाद उमटतील हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. कारण या पक्षांची पुन्हा बैठक 29 तारखेला सिमला या ठिकाणी ठरलेली आहे. त्या ठिकाणी पुन्हा काय होतंय, काय ठरतंय आणि तडजोडी कशा होतात यानंतर पूर्ण चित्र या देशाचं स्पष्ट होईल. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला शेअर करा वाटला, विचार व्यक्त करा वाटले म्हणून हा मुद्दा मी या ठिकाणी मांडला. ही माहिती, हा मुद्दा, हा विषय आपल्याला कसा वाटला निश्चितपणे लाईक आणि कॉमेंट्स करून आपण प्रतिक्रिया द्या. तुमच्या लाईक आणि कॉमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. याच पद्धतीची चर्चा आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी DS न्यूज चॅनलला आपण तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.